आता मोशीमधून मोठी अपडेट येते। पिंपरी चिंचवड शहरातल्या मोशी परिसरातल्या वेस्ट टू एनर्जी प्रकल्पातील इमारत कोसळल्याप्रकरणी बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे। आतापर्यंत एकूण 9 जणांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आलंय। मोशी कचरा डेपो परिसरात ही दुर्घटना घडलेली आहे। इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 17 जण अडकले होते, त्यापैकी 9 जणांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आलंय। घटनास्थळावरून आपले प्रतिनिधी नाझीम मुल्ला सध्या आपल्या सोबत आहेत। नाझीम, बचाव कार्य कालपासून सुरू आहे। आतापर्यंत किती जणांना बाहेर काढण्यात यश आलंय आणि नेमकं कशा रीतीने आता बचाव कार्य सुरू आहे? माधवी, या इमारतीखाली कोणी 17 जण अडकले म्हणते, कोणी 18 जण अडकले म्हणतात। आत्तापर्यंत 9 जणांना बाहेर काढलेलं आहे। मात्र हे बचाव कार्य करताना आता मध्यरात्रीपासून मोठी आव्हानं त्यांच्यासमोर आहेत। कारण हे दाखवू शकतो मी की हा कचरा जो आहे, हा कचरा काढण्यासाठी काल रात्रीपासून या ठिकाणी 4 JCB या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। 15 ते 20 फूट हा कचरा आहे। हा जोपर्यंत कचरा हटवला जात नाही तोपर्यंत पुढचं बचाव कार्य जे आहे ते सुरू होणार नाही। कारण 8 ते 9 जण या इमारतीखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जाते। दुसरीकडे मी ही इमारत दाखवतो तुम्हाला की हीच इमारत ती आहे जी 3 मजली इमारत होती। त्यातल्या वरच्या मजल्याचे 5 जण सुरुवातीलाच बाहेर पडले, नंतर 9 जणांना पहिल्या मजल्यावरून काढण्यात आलं। परंतु आता प्रश्न उरलेला आहे तळमजल्यातला। तळमजल्यात 8 ते 9 जण अडकल्याची भीती आहे आणि 20 फूट कचरा वरती आहे। जोपर्यंत सगळा या इमारतीच्या बाजूचा कचरा काढला जात नाही तोपर्यंत या बचाव पथकांना आतमध्ये प्रवेश करता येणार नाहीये। त्याला भिंतीला होल पाडलं जाणार आहे आणि मग आत जाणार आहेत। कालपासून त्यांचा संपर्क होत होता, फोन त्यांचे सुरू होते, मात्र बॅटरी स्विच ऑफ झालेली आहे। या ठिकाणी वॉकी टॉकी सुद्धा देण्यात आलेली होती, परंतु वॉकी टॉकीचा सुद्धा संपर्क आता या ठिकाणी या सगळ्यांशी होत नाहीये। त्यामुळं या 8 ते 9 जणांना काढण्यासाठी आत्ता लष्कर, NDRF, महानगरपालिकेचं अग्निशमन दलाचं पथक आणि PMRDAचं पथक असे सगळेजण या ठिकाणी आतमध्ये तैनात आहेत। DCP सर आहेत आता आपल्या इथं सोबत। सर, काय किती वेळ लागू शकतोय, काय अंदाज आहे? नाही, याच्यामध्ये NDRF आहे आणि फायर ब्रिगेड, त्याचबरोबर आर्मी फोर्स, त्याचबरोबर पोलीस विभाग, मनपा विभाग, सर्व विभागाचे अधिकारी स्टाफ या ठिकाणी अहोरात्र या ठिकाणी काम चालू आहे आणि सर्च ऑपरेशन चालू आहे। अंदाज काय आहे सर? 17 तास झाले सगळं कार्य सुरू आहे, परंतु कितीपर्यंत होईल? काही तुम्ही एक नियमावली किंवा एक टाईमलाईन ठरवली आहे काय? नाही, असं काही नाही आहे। सर्च ऑपरेशन चालू आहे आणि त्या अनुषंगाने लवकरात लवकर आमचं ऑपरेशन पूर्ण करण्याचं हे आहे। 9 आत्तापर्यंत हे झालेलं आहे। तर लवकरात लवकर हे सगळं बचाव कार्य पार पाडण्यासाठी शर्तीचे प्रयत्न या ठिकाणी सुरू आहेत आणि आपण बघतोय की NDRF टीम आहे, लष्कर टीम आहे, PMRDAचे पथक आहे आणि अग्निशमन दलाचे जवान आहेत। सगळेजण या ठिकाणी हे सगळं कार्य पार पाडतायत। 8 ते 9 जण यामध्ये अडकल्याची भीती जी आहे ती या ठिकाणी व्यक्त केली जाते। आणखी किती वेळ लागेल याचं मात्र उत्तर आत्ता कुणाकडेच नाही आहे। माधवी, नक्कीच नाझीम, या बचाव कार्याचे प्रत्येक महत्त्वाचे अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।